पवन सुत हनुमान वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज कर्मवीर गाडगे बाबा सभी साधु संतन गो माता की जय, भारत माता की जय, अपने अपने माता पिता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय श्री कृष्ण नमः। नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वर। भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर गाडगे बाबा, श्री संत अडकोजी महाराज, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या पावनमय भूमीमध्ये, सुंदर अशा गावामध्ये आज मात्र ही ज्ञानगंगा, ही भागवत रूपी गंगा, आज या ग्रंथाला आपण प्रारंभ करतो आहे। आज कथेचा पहिला दिवस आणि जो पहिला दिवस प्रत्यक्षात गोड झाला आहे, नाही का? प्रत्यक्षात गोड झाला आहे। कसा झाला, का झाला हे तुम्हालाही माहिती आहे। आणि खरं तर मी माझं परम भाग्य समजतो की तुमच्या गावामध्ये मला ही सेवा मिळत आहे। खरोखर भाग्यवान आहे, का सांगू? कारण आम्ही बऱ्याच गावात भागवत कथेला पहिल्या दिवशी गेल्याच्या नंतर पुरुष मंडळीची संख्या एवढी कुठे दिसत नाही, खरोखर दिसत नाही, बरं खोटं बोलणार नाही। पण आज एवढ्या दिवसाच्या नंतर तुमच्या गावात बरं वाटलं की पुरुष मंडळी भरपूर आहेत एक, आणि महिला मंडळीही भरपूर आहे। कारण महाराज येण्याच्या अगोदर येतात, ही विशेषता आहे। नाही तर काही लोक महाराज आल्याच्या नंतर येतात, पण तुम्ही काही यामधले बसलेले नाही का, महाराज येण्याच्या अगोदर। आणि खरं हेच असलं पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये। जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कार्याकडे ओढतो बघा, मग कथा असो किंवा कीर्तन असो, महाराज मंडपात येण्याच्या अगोदर आपली हजेरी लागली पाहिजे, बरं का? आणि तसेही तुमचं गाव भाग्यवान आहे की आपल्या गावामध्ये ही भागवत कथा नुसती भागवत कथा नाहीये, लक्षात घ्या। साक्षात भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती, वाङ्मय विग्रह म्हणजे हे श्रीमद भागवत आहे। बघा, साक्षात भगवंताची वाङ्मय मूर्ती येत्या 7 दिवसामध्ये आपल्याला कळेल। तत्पूर्वी
खरोखर माझा इथं येण्याचा योग म्हणजे आजचे आमचे यजमान, ज्यांना यजमान बनण्याचं अहो भाग्य या ठिकाणी मिळालेलं आहे, आमचे सूर्यवंशी दादा बरोबर आहे, आणि आमचे चेतन दादा, दोघी आमची कथा घेण्यासाठी, पण त्याही अगोदर जे आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहे आमचे धीरज दादा, तुमच्याच गावातले आहे, गेल्या 4 वर्षापासून माझ्या सोबत त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी माझी कथा असेल तिथे तबला वाजवण्यासाठी पहिला नंबर त्यांचाच असतो. आणि महाराज, आमच्या कार्यकर्ते मंडळींची इच्छा आहे, आमचे चेतन दादा आहे, आमचे सूर्यवंशी आहे, आणि सगळं गाव, सगळ्या गावांची इच्छा आहे की महाराज आमच्या गावामध्ये भागवत होतात सुंदर. 10 वर्ष झाले आणि हे वर्ष म्हणजे 11वं वर्ष आहे, आणि या वर्षी जर तुमची सेवा मिळाली तर म्हणे आमच्या गावाचं भाग्य. मी म्हणलं तुमच्या गावाचं म्हणण्यापेक्षा माझं तर खरं भाग्य आहे नाही का, तुमच्या गावात जेव्हा सेवा करायला मिळेल म्हणजे ते आमचं भाग्य आहे. म्हणलं चालेल, काही अडचण नाही, नाही का. तत्पूर्वी एकदा या कार्यकर्ते मंडळी करता जोरदार टाळ्या वाजवून द्या तुमच्याकडून, कारण जर कार्यकर्ते मंडळी जर गावात नसेल तर भागवत होऊ शकत नाही. कितीही त्रास होऊ द्या, भागवत सुरू होण्याच्या अगोदर 1 महिना पहिले फिरावं लागतं दादा. किती? 1 महिना. एवढा त्रास सहन करून सुद्धा आपल्या गावातील कार्यकर्ते मंडळी बऱ्याच ठिकाणी फिरतात, म्हणजे त्यांचं भाग्य आहे. एकदा आमचे कलाकार मंडळी, आमचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वानखेडे सुंदर असं गायन करतात, ऑर्गनी वाजवतात, त्या सोबत आमचे ऋतिक महाराज पॅड वादक, गायनही करतात, तबलाही वाजवतात, पखवाजही वाजवतात, अजून झाकीही काढतात, बरेच गुण संपन्न आहे नाही का. आमचे धीरज महाराज तुमच्या परिचित आहे, त्यासोबत आमचे कार्तिक महाराज, आणि एक महाराज कुठे गेले बरं, आमचे महाराज एक आहे, आणि त्यासोबत आमचे साऊंडवाले दादा, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्ही म्हणाल महाराज कार्यकर्त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या, यांच्यासाठी पण वाजल्या, मग आमच्यासाठी नाही का. तुम्ही जेवढे सगळे बसलेले आहे तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून घ्या, म्हणजे असं कोणी नाराज होता कामा नाही. आता कदाचित घरी राहिलेले विचार कराल, म्हणून सगळ्यांसाठी टाळ्या वाजल्या, आम्ही घरी आहो ना नाही का. या भोंग्याच्या माध्यमातून आम्ही सुद्धा कथा श्रवण करतो आहे, जे घरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून द्या, म्हणजे उद्या म्हणता कामा नाही का महाराज सगळ्यांचं तुम्ही स्वागत केलं पण आमचं नाही, म्हणजे प्रत्येकाचं स्वागत इथं झालं पाहिजे. हां, आणि तुम्ही जे बाहेर उभे आहेत बरं का, बाहेर उभे असणारे, तुम्ही ऑनलाईन तिकिटा काढलेल्या आहेत का? तुमच्यासाठी मंडप खाली आहे बरं का, शक्य झालं तर मंडपात येऊन बसा. हां, जे बालगोपाळ मंडळी बाहेर असतील, कार्यकर्ते मंडळी कोणी असतील गावातील, कारण भागवत हे तुमच्यासाठीच आहे, मंडप हा तुमच्यासाठी आहे. एवढा भव्य दिव्य मंडप खर्च करून आपल्यासाठी मंडप टाकलेला आहे, बाहेर कोणी उभं राहता कामा नये. सर्वप्रथम ऐका, श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त सुंदर असं या श्रीमद भागवत कथेचं आयोजन. एवढंच नाही तर इथे कोणाचा भेदभाव न करता, जर मगाशी तुम्ही जर प्रार्थनेला हजर असता तर तुम्हाला कळालं असतं सगळ्या धर्माची प्रार्थना या ठिकाणी केल्या गेली. हे गावाचं परमभाग्य आहे. माझ्या 2016 पासूनच्या कालावधीत तर आता 2026 ला सुरुवात झाली, तर पहिलं गाव मी असं बघितलं की ज्या गावामध्ये संपूर्ण सगळ्या धर्माच्या प्रार्थना इथे झाल्या. बघा, पहिलं गाव आहे बरं तुमचं. आहे का कोण्या गावात असं? पण आपल्या गावात आहे ना. हेच गावाचं परमभाग्य आहे, लक्षात घ्या. हेच खरोखर परमभाग्य आहे. कारण बघा, मी असं म्हणणार नाही, लोक विरोध करणारे बरेच मिळतील तुम्हाला. काय विरोध करणारे बरेच मिळतील, पण सगळ्यांना सांभाळून घेणारे कमी मिळतील. आणि हे आपल्या गावामध्ये मिळाले मला ते लोक. का? कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा.
इथे जाती भेद नसला पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. आपण सुद्धा करायचं नाही. सर्वांचं रक्त एक आहे. रक्त कोणाचं भिन्न नाही आहे. म्हणून प्रत्येक माणसाचा स्वभाव असला पाहिजे. या भागवत कथेमध्ये सुद्धा आपण आलो पाहिजे. गोपाळ कृष्ण भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सबके लिए खुला है मंदिर यह हमारा आओ कोई भी धर्मी. बघा भेदभाव केला महाराजांनी कधी नाही. बाबा इथे भेदभाव करण्याची गरज नाही आहे. लक्षात घ्या. सगळ्यांनी या. सगळ्यांसाठी आपलं मंदिर कसं आहे खुलं आहे नाही का. म्हणून बघा ही श्रीमद भागवत कथा आज आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि दरवर्षी होत आहे नाही का. 10 वर्ष झाले कथाच होत आहे ना. श्रीमद भागवतच ना की बदललं काही रामायण वगैरे नाही. 10 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे कथेचा नाही का. 10 वर्ष झाले आपण कथा श्रवण करत आहे. याही वर्षी आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे नाही का. कथा बदललेली नाही आहे. बघा कथा काय आहे. आपलं जीवन काय आहे. ही कथा ऐकल्याच्या नंतर आपल्याला त्याचं फळ काय मिळतं. ही कथा ऐकल्याच्या नंतर आपलं कर्म काय आहे. आपला धर्म काय आहे. माणसाने जगणं कसं पाहिजे. माणसाला मरण कसं आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आज या कथेमधून ऐकायला मिळेल. बघा सुरुवातीला श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भागवत कथेचं महात्म्य सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तुम्हाला बोलायचं आहे बरं. इथं बसलेले सगळे काय सांगायचं आहे. सुरुवातीला या ग्रंथामध्ये काय आहे महात्म्य. बघा या ग्रंथामध्ये महात्म्य. हा ग्रंथ कोणी लिहिला. भागवत म्हणजे नेमकं काय. कशा करता हे भागवत आहे. हे भागवत कोणी श्रवण करावं आणि कसं करावं. आणि हे भागवत जर श्रवण केलं तर आम्हाला याचा लाभ काय आहे. या सगळ्यांची चर्चा या श्रीमद भागवत ग्रंथाच्या महात्म्यामध्ये आपल्याला करायची आहे. बघा कारण नुसती वस्तू आपल्या जवळ असून चालत नाही. त्या वस्तूचा आपल्याला महात्म्य कळालं पाहिजे. उदाहरण घ्या. बघा हा माईक आहे. मी काय बोललोय. नुसती वस्तू आपल्या जवळ असून चालणार नाही. एखादी वस्तू आहे आपल्यापाशी बऱ्याच वस्तू राहतात. आता उदाहरण घ्या. मोबाईल कशासाठी आहे. बसलेले मोबाईल कशासाठी आहे. म्हणजे तुम्ही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही मोबाईल वापरत नाही का. हा फोनवर बोलण्यासाठी. फक्त फोनवर बोलण्यासाठी आहे का. हा अजून काय असतात त्याच्यामध्ये बघा. बच्चू मंडळी तुम्ही सांगा बरं काय असतात मोबाईल मध्ये. कार्टून. अजून तुमच्या गावातली मुलं चांगले आहे मोबाईल वापरत नाही नाही का. असू द्या मी सांगतो ऐका. आपला मोबाईलचा विषय कशामुळे आला. कारण नुसती माणसाजवळ वस्तू असून चालत नाही. त्या
वस्तूचं महात्म्य माणसाला कळायला पाहिजे. जसा मोबाईल आहे आपल्याकडे, त्या मोबाईलचं महात्म्य आपल्याला माहिती आहे. काय? मोबाईलचा वापर करणे, आलेला फोन उचलणे, इकडनं फोन पलीकडे लावणे, गेम्स खेळणे, म्हणजे हे तुम्हाला कळतं. उदाहरण घ्या, माईक आहे माझ्या समोर. त्या माईकचं कार्य काय आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणे, म्हणजे ही वस्तू आहे आणि या वस्तूचं महात्म्य आपल्याला कळतं. मग तसंच बघा, या भागवत ग्रंथामध्ये सुद्धा उदाहरण आलेलं आहे की बाबा रे, नुसती वस्तू आपल्या जवळ असून चालत नाही, त्या वस्तूचं आपल्याला काय माहिती पाहिजे? महात्म्य माहिती पाहिजे. बघा, ग्रंथ आहे, पण या ग्रंथाचा सिद्धांत, त्या ग्रंथाचा अर्थ, ते भागवत कशासाठी, हे जर आपल्याला कळालं नाही तर मला सांगा की कथा ऐकल्याच्या नंतर सुद्धा आपला काही फायदा होईल? बोला. हा, पण फायदा जर करून घ्यायचा असेल तर बघा, माझं म्हणणं एक आहे, पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत हजर राहा. तुम्हाला हा ग्रंथ काय आहे, कसा आहे, कशासाठी आहे, काय लिहिला गेला, हे तुम्हाला या ग्रंथामधून कळेल. पण जो माणूस पहिल्या दिवसापासून खरोखर मन लावून कथा ऐकेल ना, त्याला कळेल हा ग्रंथाचं महात्म्य, अन्यथा दुसऱ्याला कळणार नाही. बघा, म्हणून सुरुवातीला या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे? महात्म्य सांगितलेलं आहे. बघा, महात्म्य, म्हणून भागवताचं महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं. भागवत म्हणजे साक्षात भगवंताची वाङ्मय मूर्ती. भगवान परमात्मा ज्यावेळेस धामाला गेले आणि जात असताना भगवंताने आपलं संपूर्ण तेज ज्या ग्रंथामध्ये ठेवलं, आणि तोच ग्रंथ म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. बघा, ज्यावेळेस भगवान परमात्मा निज धामाला गेले ना, संपूर्ण भगवान परमात्म्याने ते तेज गोपाळ कृष्ण भगवान की साक्षात भगवंताची वाङ्मय मूर्ती म्हणजे काय आहे? श्रीमद भागवत आहे. बघा, ज्या वेळेस भगवान परमात्मा निजधामाला गेले त्यावेळेस भगवान परमात्म्याने संपूर्ण तेज ज्या ग्रंथामध्ये ठेवलं, तो ग्रंथ म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. बघा, संपूर्ण तेज. कारण देवाला माहित होतं आपण गेल्याच्या नंतर मी तर चराचरामध्ये राहणार आहे, मी प्रत्येकाच्या मनामध्ये राहणार आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहणार आहे, पण मात्र एका ग्रंथामध्ये मी माझं तेज ठेवेल. त्या ग्रंथाची मात्र पूजा होईल, एवढंच नाही, नामस्मरण होईल. त्या ग्रंथाचं तेज संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचेल. तोच हा ग्रंथ आहे. काय? हा ग्रंथ नुसता ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण. बघा, भागवताच्या आरतीमध्येच आहे. ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण. बघा, नुसता ग्रंथ नाही आहे, तर साक्षात कोण आहे? भगवान परमात्मा. हा, लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की हा ग्रंथ आहे, ग्रंथ आहे, नुसता ग्रंथ नाही आहे, साक्षात भगवान परमात्मा त्यामध्ये विराजमान आहे. बघा, म्हणून मात्र प्रत्येक माणसानं विचार केला पाहिजे की भागवत म्हणजे काय आहे. म्हणून बघा, भागवताचं फळ काय आहे. म्हणून सुरुवातीला या ग्रंथामध्ये महात्म्य सांगितलेलं आहे. संतांनी सुद्धा भागवताचंच महात्म्य सांगितलं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपलं हित कळालं पाहिजे. नेमकं आपलं हित कशामध्ये आहे? बघा, बऱ्याच लोकांना आपलं हित कळत नाही. बरेच लोक या जगतामध्ये की अरे आपलं हित कशामध्ये असलं पाहिजे. बघा, जिथे एखाद्या ठिकाणी भागवत होत आहे
तिथे गेलंच पाहिजे, हे माणसाचं काय आहे, हित आहे. बघा, जेव्हा माणसाला हित कळेल तेव्हाच माणसाचं कल्याण होत असते. आणि बऱ्याच माणसाला हित कळते, पण मात्र बरेच लोक लक्ष देत नाही. बघा, तुम्ही म्हणाल कसं कळते माणसाले, अरे गावामध्ये भागवत आहे, काय आहे गावामध्ये, तुम्हाला बोलायचं आहे गावामध्ये काय आहे, भागवत आहे, मग गेलं पाहिजे कथेसाठी. पण काही काही लोक विचार करते, पण जायचं कसं, अरे पाय जड आलेले आहे, पाय दुखत आहे, मग जायचं कसं. काही काही लोकांचे पाय दुखतात ना, तुमच्या गावातल्या लोकांचे दुखत नाही मला माहिती आहे, पण अशी लोक आमच्याकडे आहे का त्यांचे पाय दुखतात, पाय दुखतात नाही का. मग पाय दुखल्याच्या नंतर ते लोक म्हणतात हा नाही 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 आमचं जाणं होणार नाही. म्हणजे कळतं ना माणसाला, कळतं की गेलं पाहिजे, पण मध्ये कुठेतरी पाय आडवे आले माणसाला. बघा, पुन्हा विचार करते, अरे कानावरती छान ऐकायला येतं बरं, कदाचित कथा ऐकायला गेलं पाहिजे, पण काय करतात आमचे कान साथ देत नाही. म्हातारं झालो ना, कान साथ देत नाही ना म्हातारं झाल्याच्या नंतर. अरे भल्या माणसा, ही म्हाताऱ्या माणसाला म्हणजे जेव्हा म्हातार होतो तेव्हा कळण्यापेक्षा जर जवानपणामध्ये कळलं तर चांगलं आहे ना. जवानपणामध्ये परमार्थ घडेल ना. हा, पण लोक कसं आहे, लोक विचार करतात म्हणजे म्हाताऱ्या लोकांनी ठेका घेतला आहे कशाचा, परमार्थाचा. म्हाताऱ्या माणसाने ठेका नाही. हे भागवत सर्वप्रथम तर जवान माणसासाठी आहे. हा, कोण्या माणसासाठी आहे, जवान. म्हातारे नंतर आले, नुसतं म्हाताऱ्यासाठी म्हणून नाही आहे. हा, प्रत्येक जीव जन्माला आलेला आहे आणि प्रत्येक जन्माला आलेल्या जीवांकरता भागवत आहे. लक्षात घ्या, प्रत्येक हित कळायला पाहिजे पहिले. हा, हित ते करावे देवा, महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन. अरे भल्या माणसा, करायला पाहिजे चिंतन कशाचं असावं, ज्याच्यामध्ये आपलं हित आहे त्या देवाचं आपण चिंतन केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपलं हितच नसेल तर मला सांगा चिंतन करून काही फायदा आहे, सांगा ना. आपल्याला एखादी गोष्ट आपण केल्याच्या नंतर जर त्याचं फळच मिळत नसेल तर मला सांगा ती कथा ती गोष्ट करणं योग्य आहे का, सांगा ना. ही कथा जर ऐकल्याच्या नंतर आपल्याला त्याचं फळ मिळत असेल किंवा त्या कथेमध्ये एखादी गोष्ट आपण ऐकल्याच्या नंतर आपलं मन जर परिवर्तन होत असेल तर मला सांगा माणसानं कथेत आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे, बोला. मी तुम्हाला विचारतो, ही कथा ऐकल्याच्या नंतर जर एखाद्या माणसाचं मन परिवर्तन होत असेल किंवा एखाद्या माणसाचं व्यसन सुटत असेल तर मला सांगा कथेत येणं गरजेचं आहे की नाही आहे. मी तुम्हाला विचारलंय, हो म्हणा किंवा नाही, यायला पाहिजे का नाही. तुम्हाला बोलायचं आहे बरं, कारण माझी भाषा कळत आहे ना, तुम्हाला कळत आहे का नाही. हा, कारण आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं जित्यापणी नाही नाही सारखंच आहे बरं, फरक काहीच नाही आहे. आमच्याकडेही माणसं मेल्यावर जातात आणि तुमच्याकडेही मेल्यावरच जातात, जित्यापणी कोणी जाळल्या जात नाही. कारण मी विचारत कशाबद्दल होतो, कारण भाषा, कारण 12 कोसावरून भाषा बदलतात नाही का, त्याच्यामुळे तुम्हाला विचारण्यात आलं नाही का. सारखंच आहे, असू द्या. लक्ष प्रत्येकाचं कथेमध्ये असलं पाहिजे. म्हणून सर्वप्रथम माणसाचं हित माणसाला कळलं गेलं पाहिजे. लक्षात घ्या. हा, पहा, काही काही लोकांना कळते की अरे गेलं पाहिजे गेलं पाहिजे, पण काय करावं, शरीर साथ देत नाही. काय शरीर साथ देत नाही, एखादा रोग माणसाला होतो नाही का, मग रोग होण्याच्या अगोदर जर कथा ऐकायला गेलं तर काय बिघडते. हा, म्हणून पहा बरं, जे लोक कथेला येत नाही, जे लोक कीर्तनाला जात नाही, त्या लोकांना जास्तीत जास्त रोग होतो. तुमच्या गावातले सोडून बरं, नाही तर म्हणान महाराज तुम्ही आमच्या गावातल्या लोकांना बोलता. हा, महाराज ज्या गावात आहे त्या गावात कधीच बोलणार नाही, अशी लोक आमच्याकडे आहे, कथेला अजिबात जात नाही. हा, लक्षात घ्या. म्हणून सर्वप्रथम ही कथा महत्वपूर्ण आहे. ऐका, भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात की असा एक लाभ आहे की जो लाभ प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याच्यापेक्षा दुसरा लाभ घ्यावा असं माणसाला वाटत नाही. बघा, थोडा माझा आवाज अजून दादा जाड करा. असा एक लाभ आहे की तो लाभ प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा माणसाला कधीच
कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता पडत नाही. असा लाभ कोणता आहे हा माणसाला अजूनही माहिती नाही. बघा, जो लाभ प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये कितीतरी खूप दुःख आलं, पुष्कळ दुःख आलं, तरी मनुष्य विचलित होत नाही. असा कोणता लाभ आहे? यालाच म्हणतात अंत्यतिक कल्याण असं म्हणलं जातं. बघा, कारण हित म्हणतात त्याला. काय म्हणतात? हित. आणि हित जागून देणारे या जगतामध्ये 2 ग्रंथ सांगितलेले आहे. किती ग्रंथ? 2 ग्रंथ. बघा, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कोणी कन्या पुत्र होते ते सावेक. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बघा, असे 2च ग्रंथ आहे की जो ग्रंथ श्रवण केल्याच्या नंतर, त्याचं मनन केल्याच्या नंतर, त्याचं चिंतन केल्याच्या नंतर त्याचा लाभ माणसाला प्राप्त होतो. बघा, एक आहे गीता. कोणती गीता? भागवत गीता. आणि दुसरा आहे श्रीमद भागवत. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. एवढ्यावरती थांबले नाही. त्याचं जर प्रथम चरण घेतलं ना, तर आपल्याला आपल्या जीवनाचा हिशोब कळेल.
आपुलिया हिता जो से जागता धन्य माता पिता तयाचिया. बघा काय म्हणतात महाराज, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. बघा जो व्यक्ती आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे मायबाप धन्य आहे. कोण धन्य आहे? त्याचे मायबाप धन्य आहे. नुसते मायबाप धन्य नाही आहे, जो मुलगा गीता भागवत श्रवण करतो, अखंड विठोबाचं चिंतन करतो, देवाला त्या माणसाचा काय वाटतो? हरिक वाटतो. बघा हरिक, हा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तह्याच हरिक वाटे देवा. अशा माणसाचा, अशा मुलांचा देवाला हरिक वाटतो पहा. हो, नाही तर काही काही मुलं असतात गावात, इकडं हरिपाठही चालू असला तरी तिकडं धावत चालतात. तुमच्या गावातले सोडून बरं, तुम्ही म्हणा महाराज आमच्या गावातलं सांगते, हा अशी मुलं आमच्याकडे आहे. इकडं हरिपाठ चालू द्या, कधी हरिपाठाला येणार नाही. कथा असू द्या, कथेला येणार नाही. पहा तुमच्या गावातली मुलं शांत प्रकारे बसून आहे, काही तिकडं बसून आहे, काही इकडं बसून आहे, नाही का? हे गावाचं परम भाग्य आहे. अशा मुलाचा देवाला हरिक वाटतो. आणि त्या मुलांचे आई वडील धन्य आहे की जे मुलं भागवत ऐकतात, जे मुलं भागवत कथेमध्ये बसतात. हा म्हणून तुम्ही भाग्यवान आहे, कारण मुलं कोणाचे आहे? तुमचेच आहे ना इथे बसलेल्यापैकी. हा देवाला अशा मुलांचा हरिक वाटतो पहा. एवढ्यावरती तुकोबाराय थांबले नाही. बघा तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. पहा जे लोक आयुष्यामध्ये सेवा करतात, सेवा, तशा लोकांचा मलाही आनंद वाटतो. बघा माणसाच्या जीवनात सर्वप्रथम काय असली पाहिजे? सेवा असली पाहिजे. जी सेवा तुम्ही आजपासून करणार आहे. पहा हे भागवत सुरू झालं, हे भागवत सुरू झालं आणि आजपासून तर काल्यापर्यंत, काल्याच्या दिवसापर्यंत जो मनुष्य इथं सेवा करेल त्याला सर्वप्रथम लाभ प्राप्त होईल. आता तुम्ही म्हणा महाराज सेवा कोणती सांगा आम्हाला. पहा सकाळी उठल्याच्या नंतर पहिले जो काकड्याला येईल, काकडा निघते ना गावात, गावात आहे ना, हा पहा पहिली सेवा. त्याच्यानंतर काकडा झाल्याच्या नंतर पुन्हा भागवत असते. जो इथे झाडून टाकेल हा मंडप, कारण हा मंडप सुद्धा स्वच्छ असला पाहिजे. कसा असला पाहिजे? कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, स्वच्छ करूया गाव सगळे. स्वच्छ करूया गाव सगळे, या सगळ्यांनी यायचं आहे. कुठं कुठं? आपापल्या घरी का? इथं यायचं आहे. कशासाठी? गाव स्वच्छ करण्यासाठी. हा जेवढी घाण दिसते ना
गावात घाण नसली पाहिजे, लक्षात घ्या. नुसती म्हणाल भागवतापुरती 7 दिवसाचा परमार्थ करू नका. आयुष्यभर पहिली गोष्ट मनातली घाण काढा. पहिली गोष्ट मनातली घाण काढा. मनातले घाण निघले, मनात घाण कोणती असते पहा. लोक विचार करता हे भागवत त्यांचंच आहे, त्यांना करू द्या, असं नाही म्हणलं पाहिजे. काय काही लोक, आम्ही बऱ्याच गावात जातो, मला माहिती आहे तुमच्या गावात असे लोक नाही आहे म्हणणारे, पण इकडं आहे ना आमच्याकडे म्हणणारे. आमच्या गावाकडे बरेच लोक म्हणतात हे भागवत त्यांचं आहे, त्यांनाच करू द्या. मला सांगा, हे भागवत एकट्याचं आहे की गावाचं आहे? मी तुम्हाला विचारतोय, भागवत एका माणसाचं आहे, कोणाचं की गावाचं आहे? गावाचं आहे ना. मग गावाचं जर भागवत असेल तर गावातले लोक इथं पाहिजे, बरोबर आहे ना? विरोध नसला पाहिजे, लक्षात घ्या. सगळी घाण, पहिली गोष्ट मनातली घाण निघली पाहिजे, त्याच्यानंतर गावातली घाण स्वच्छ. बघा, इथे येऊन मंडप झाडला, गाव स्वच्छ केलं, तरी माणसाच्या जीवनातली काय आहे? सेवा आहे, सेवा. तुम्ही म्हणा महाराज फक्त एवढीच सेवा का, अजून कोणती सेवा? ऐका ना, पुढं आहे. तुम्ही जे कथा श्रवण करायला आले, हे तुमच्या जीवनातली सेवा आहेत ना? ही सेवा आहे. पुन्हा सांगतो, ऐका, झालं नाहीये. त्याच्यानंतर दुपारी भजन असतेत का? भजनामध्ये सुद्धा तुम्ही श्रवण करा किंवा भजन म्हणा, ही सुद्धा माणसाच्या जीवनातली काय आहे? बोला, तुम्हाला बोलायचं आहे काय? सेवा आहे. पुन्हा सांगू, पुन्हा संध्याकाळी हरिपाठ असते, त्या अगोदर गुरुदेवांची प्रार्थना असते. जे लोक प्रार्थनेला येतात ते सुद्धा काय आपल्या जीवनातली सेवा आहे, सेवा. जे लोक हरिपाठाला येणार आहे, हरिपाठाच्या आज किती सुंदर हरिपाठ झाला, पण लोक कमी होती नाही का? मग अशी प्रार्थनेलाही कमी होती, हरिपाठालाही कमी होती. एवढे जरी तुम्ही आले ना, हरिपाठाचा आनंद बघा आपल्या जीवनामध्ये काय आहे, मी नंतर तर सांगेलच, पण हरिपाठाला येणं सुद्धा सेवा आहे. त्याच्यानंतर रात्रीची कथा, आता तुम्ही सगळे बसलेले आहे, हे तुमच्या जीवनातली काय आहे? काय आहे? सेवा आहे. एवढी सेवा नाही आहे, पुन्हा आहे. ऐका, तुम्ही नाश्ता देता सकाळचा, गावातले लोक देतात ना नाश्ता, महाराज लोकांना बोलावत असतात. आता मला माहिती नाही इथलं कसं येतं, कारण आम्ही बऱ्याच गावात जातो, बरेच लोक आम्हाला नाश्त्याला बोलावतात. ती सुद्धा तुमच्या जीवनातली काय आहे? सेवा आहे. आम्ही तुमच्या घरापर्यंत येणं आमच्या जीवनातली सेवा आहे. तुम्ही म्हणा नुसती तुमची नाही आहे, आमचं सुद्धा कार्य आहे, सेवा आहे. ही जी आम्ही भागवत कथा तुमच्यापर्यंत आणली आहे, तुम्ही श्रवण करता, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवता, हे आमच्या जीवनातली सेवा आहे. जे लोक अन्नदान करतात त्या भागवताच्या माध्यमातून, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा काय? ती सेवा आहे. एवढंच नाही आहे, जे लोक पंगत देतात, तिथे जे स्वयंपाक बनवणारे असतात, त्यांच्या जीवनातली ती सेवा आहे. चालू द्या, असंच चाललं तरी सेवा या शब्दावर मला रात्रभर बोलता येणार, रात्रभर, पण सेवा थांबणार नाही का? कारण काही गोष्टी आपल्या ग्रंथातल्या सुद्धा महत्वपूर्ण आहे. ऐका, म्हणून माणसाच्या जीवनात हे 2 ग्रंथ महत्वाचे आहे. कोणतं? एक आहे भागवत आणि दुसरं काय आहे? तुम्ही जागे आहेत ना? किती लोक जागे? हातवरती करा बरं. बाकी गेले का सोनेगावला? जागे राहा बरं, जाग राहणं गरजेचं आहे. सजगता हटे तो दुर्घटना घटी. लक्षात घ्या, ऍक्सिडेंट होता कामा नाही, जागा राहायचं. कारण कथेत लोकांना जास्त झोप लागत असते, कारण सर्वात जास्त. आणि आपल्या कथेमध्ये सगळ्यांना परवानगी आहे. इथे येऊन झोपलं तरी चालते, बरं आहे ना? घरी झोपण्यापेक्षा इथे येऊन झोपा. बरं, तुम्ही म्हणा नुसतं महाराज खाली झोपाव का? गादी घेऊन या. काय गादी घेऊन या? नुसती गादी नका आणू, त्याच्यासोबत उशी या ना. म्हणजे कशाला? उद्या महाराजांना असं नाही म्हणलं पाहिजे का झोपा खाली झोपा. उशी घेऊन या, गादी घेऊन या. समजा पाय दुखले तर पाय समोर करून टाकायची. समोर म्हणजे कुठं? महाराजाच्या समोर का? नाही का? दुखले तर कदाचित, बरं, नाही तर दुखले म्हणजे असं नाही का महाराजांना सांगलं म्हणून काय पाय समोर करायचे. पहा, माझं म्हणणं असं आहे का, घरी बसण्यापेक्षा जर इथं येऊन 4 गोष्टी ऐकायला मिळत असेल तर इथं माणसानं आलं पाहिजे. तुमच्या मनानं हो पुरुष मंडळी, मेरे प्यारे वर्गवासियों, मेरी बात सुनो, आप जागे है क्या? किती लोक झोपले? हातवरती करा. नाही, काही गावामध्ये सापडतात, पण आपल्या गावात नाही.
आजपासून हे चालणार आहे, लक्षात घ्या पुढं ऐका. ही कथा सुंदर आहे. या कथेमध्ये फक्त आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. ज्या मनुष्याला कळेल की अरे आपलं हित आपल्याला कळालेलं आहे, त्याच्यासाठी 100% सांगतो 7 दिवसामध्ये या कथेच्या माध्यमातून परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. माणसाच्या जीवनात भक्ती काय आहे हे या कथेच्या माध्यमातून माणसाला कळल्याशिवाय राहणार नाही. पहा, म्हणून सर्वप्रथम या ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडस वंदन करायचं असतं. म्हणून सुरुवातीला याच वर्षी मी देवाला वंदन केलं. बोले गोपाळ कृष्ण भागवत म्हणून सर्वप्रथम देवाला नमस्कार केला. आणि देवाला नमस्कार करत असताना 3 प्रकारच्या रूपांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या. म्हणून पहिला श्लोक आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. बघा, जो सच्चिदानंद रूपाने निर्गुण निराकार रूपाने जागृत आहे तो कोण आहे? भगवान परमात्मा. त्याच्यानंतर विश्वाच्या रूपाने जो नटलेला आहे तो म्हणजे भगवान परमात्मा. या विश्वाच्या रूपाने नटलेला आहे ना तो सुद्धा भगवान परमात्माच. आणि कृष्ण रूपाने जो अवतीर्ण झालेला आहे तो म्हणजे काय आहे? भगवान परमात्माच आहे. बघा, 3 प्रकारचं वर्णन केलेलं आहे भगवान परमात्म्याचं. आपल्याकडे देवाचे अनेक रूप मानले जातात. अनेक रूप आहेत. एक रूप आहे देवाचं निर्गुण निराकार आहे, आणि दुसरा आहे विश्व, म्हणजे हे भगवंताचं सुद्धा काय आहे? रूप आहे. आणि ज्या वेळेला एकदम निर्गुण निराकाराचं आपण ध्यान करतो ते ध्यान आपल्याला घडत नाही. विश्वामध्ये सुद्धा देव आहे अशी भावना माणसाची लगेच होत नाही. गुण दोष दिसतात. कारण बरेच लोक म्हणतात या जगतामध्ये देव नाही आहे, देव नाही आहे म्हणतात ना लोक. काही लोक देवाला मानतात, काही लोक देवाला मानत नाही. मला सांगा, या जगतामध्ये देव आहेत का नाही? मी तुम्हाला विचारतो, इथं बसलेल्यापैकी खरं सांगा बरं, तुम्हाला तुमच्या जवळच्याची शपथ आहे, या जगतामध्ये देव आहे का नाही आहे? पण बरेच लोक म्हणतात अरे या जगतामध्ये देव नाही आहे, देव नाही आहे. पण मी एक बोलू का, ज्या लोकांना वाटत असेल अरे देव नाही आहे, देव नाही आहे, बस एकदा पुन्हा कोरोना येऊ द्या. पुन्हा कोरोना येऊ द्या, मग म्हणते लोक अरे देव आहे, देव आहे, देव आहे. जे लोक म्हणत होते कोरोनाच्या अगोदर या जगतामध्ये देवच नाही, बरेच लोक होऊन गेले या जगतामध्ये. बऱ्याच लोकांना देव मान्य नव्हता, पण जेव्हा कोरोना सारखं संकट प्रत्येक गावावरती आलं ना तेव्हा लोकांना कळालं देव आहे, देव आहे. जोपर्यंत एखाद्या माणसावरती एखाद्या दुःखाचा धोंडर कोसळत नाही ना तोपर्यंत मनुष्याला वाटत नाही या जगतामध्ये देव नाही. लोक सुखामध्ये कधी देवाचं नाव घेत नाही, कधीच नाही. बघा, एखाद्या माणसाकडे श्रीमंत असू द्या, या जगतामध्ये बरेच लोक श्रीमंत आहे, हो बरेच. आणि लोकांना श्रीमंतीचं घमंड आहे. कशाचं? श्रीमंतीचं. अरे मी श्रीमंत आहे, मी कशासाठी मंदिरात जाऊ? मी श्रीमंत आहे, कशासाठी भागवत ऐकायला जाऊ? मी श्रीमंत आहे, कशासाठी मी भागवताची वर्गणी देऊ? मला गरज नाही आहे, माझ्या घरामध्ये देव आहे. असे लोक म्हणतात की पैशाने देवाला सुद्धा विकत घेतो म्हणणारे लोक आहे या जगतामध्ये. अरे बाबा, पैशाने सगळं विकत घेता येईल माणसाला, पण पैशाने ज्ञान विकत घेता येत नाही, पैशाने भक्ती विकत घेता येत नाही. आणि देव विकत घ्यायचं तर वेगळं राहिलं, हो. त्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, त्याच्या जीवनामध्ये देव कुठला सापडेल? नाही तर मग आहे एका भक्ती खरी पडते म्हणून आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ही का भक्ती खरी पडते मन बाहेर आहे, देह देवाकडे लक्ष देवाकडे. कोणती भक्ती आपल्या जीवनामध्ये? आपण जेव्हा मंदिरात जातो ना, आपण जेव्हा मंदिरात जातो, मंदिरात गेल्याच्या नंतर मात्र आपण देवापुढे हजर असतो. बघा, प्रार्थना करतो देवाला, पण सगळं मन मात्र आपल्या चपलाकडे असते. तुमच्या गावात यायचं नाही राहत, मला माहिती आहे. पण असे लोक आमच्याकडे आहे. मंदिरात गेल्याच्या नंतर लक्ष
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहून ठेवलं ना, हे काही चुकीचं नाही ठेवलं, चुकीचं नाही ठेवलं. हा बघा, प्रत्येक भजनाचा अर्थ काढा तुम्ही. हा प्रत्येक भजनामध्ये काही ना काही अर्थ लपलेला आहे, ज्ञान लपलेलं आहे. पहा, आणि खरं आहे, जेव्हा जेव्हा आपण देवाकडे जातो तर सगळ्यांचं लक्ष मात्र चपलाकडे असतं. हा, आता इथं तुम्ही बसलेले आहे, कदाचित तुमचं आहे का नाही मला माहिती नाही, पण काही काही लोकांचं मन लागलेलं असते, अरे सगळे घरातले इथं कथा ऐकण्यासाठी आले, पण कदाचित कुलूप लावलं का नाही का? तुम्हाला नसेल वाटत, पण असे लोक आमच्याकडे आहे. जेव्हा मंडपात बसतात तर म्हणते महाराज जाऊन येतो, मी म्हणतो बाबा कथेत बस. कदाचित कुलूप लावायचं विसरलो मी, पण ते बघून येतो, असे म्हणणारे लोक आहेत. पहा, आपण लोक भाग्यवान आहेत. का सांगू? अरे आज 3 वर्ष होत आले, 3 वर्षामध्ये कितीतरी लोकांचा निकाल लागला हो, कितीतरी लोक मेले सड्यासारखी. प्रत्येक गावाची परिस्थिती काय होती त्यावेळेस? अरे घरातला माणूस बाहेर सुद्धा निघू शकत नव्हता. सांगा, निघू शकत होता का? आणि कदाचित निघाला तो घराच्या बाहेर काही आणण्यासाठी, तर त्याला 14 दिवस घरामध्ये बाहेर राहावं लागत होतं. पुण्यात जात होता तो माणूस, 14 दिवस त्याला उडून ठेवावं लागत होतं घरामध्ये कुत्र्यासारखं. काय फजिती होती माणसाची, खरोखर आहे. जसं आपण एखाद्या कुत्र्याला साखळी लावून घरामध्ये बांधून ठेवतो का नाही, ती परिस्थिती माणसाची झाली होती त्या काळामध्ये. बघा, एखादी अन्न जर माणसासमोर द्यायचं म्हणलं, ते अन्न आपल्याला त्या ताटात टाकावं लागत होतं आणि असं फेकून द्यावं लागत होतं. काय परिस्थिती मला सांगा ना. खरोखर आपलं जीवन कुत्र्याचं होतं, बोला नाही, तरी सुद्धा आपल्याला ती परिस्थिती भोगावी लागली. याचं कारण जर काही असेल तर त्याचं कारणच एक होतं, अरे मनुष्याला देवाची आवड कमी लागली होती, देवाची आवड कमी लागली होती आणि नास्तिक बनण्याची आवड जास्त लागली होती. का? लोकांना देव आवडत नव्हता, लोकांना भक्ती आवडत नव्हती, लोकांना माणूस आवडत नव्हता. एखाद्या माणसासोबत वाईट प्रवृत्तीचं वागणं माणसाचं लागलं होतं, म्हणून देवाने विचार केला, अरे असं संकट जर या जगतामध्ये मी पाठवलं तर कदाचित लोकांची एकी वाढेल, कदाचित जे लोक दूर गेलेले आहे, काही लोक समाजाचा भेदभाव करतात, ते लोक सुद्धा एकत्र येईल त्यावेळेला समाजाचा भेदभाव कधी होणार नाही. म्हणून देवालाही वाटत होतं की अरे माझ्या ज्या पृथ्वीवरती या विश्वामध्ये जो मनुष्य मी पाठवलेला आहे ना, त्या मनुष्याने कधी भेदभाव करू नये, म्हणून हे देवाला वाटत होतं. म्हणून कोरोनासारखं संकट आलं. पण मला सांगा, तुम्ही इथं बसलेले आमच्या सकट भाग्यवान आहेत का नाहीये? सांगा ना. एवढे लोक ज्यावरती मरण पावले, सांगा, कदाचित देवाने जर विचार केला असता, अरे हे जगत करू दे, हे जगत करायला पाहिजे, सगळे लोक मेले पाहिजे, असं जर देवाला वाटलं असतं तर आज मात्र सत्ययुग सुरू असतं, कलियुग संपलं असतं, कलियुग आणि सत्ययुग सुरू झालं असतं. मला सांगा, त्या कलियुगामध्ये आपला नंबर लागला नाही, म्हणून तो आपलं परम भाग्य आहे. सांगा, मला सांगा, देवाने वाचवलं की माणसाने वाचवलं? तुम्हाला बोला, मी तुम्हाला विचारतोय, आपल्याला देवाने वाचवलं की माणसाने वाचवलं? बोला ना. मग मला सांगा, त्या देवाने आपल्याला वाचवलं असेल, मग सांगा मला, 7 दिवस जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण इथं होत असेल तर लोकांनी घरी राहायला पाहिजे किंवा मंडपात राहायला पाहिजे? बोला ना. त्या देवामुळे आपलं जीवन जर चांगलं बनलं असेल, सोपं आणि सरळ जात असेल, त्या भगवंतामुळे आपण कोरोनामध्ये वाचलो असेल, तर मला सांगा, त्या भगवंताचं इथं नामस्मरण होत असेल तर माणसाने इथं हजर राहायला पाहिजे ना. हा, श्रीमंतीचं घमंड नको आहे, लक्षात घ्या. अरे जो माणूस श्रीमंत आहे ना, तर श्रीमंतीचं घमंड केलं तर देव त्यालाही खाली बसवण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. तरी होय रंग त्याचा. अरे देवाच्या मनात आलं ना, समर्थाच्या मनामध्ये आला तर राजाचा भिकारी बनवण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. बघा, एखादा माणूस जर राजा असेल, श्रीमंत असेल, तर श्रीमंतीचं घमंड माणसामध्ये असेल तर त्याला भिकारी बनवण्याची ताकद देवामध्ये आहे. आणि एखादा गरीब माणूस असेल, त्याची पात्रता सुद्धा नाही, दरिद्र असेल, त्या माणसाला सुद्धा श्रीमंत
बनवण्याचं सामर्थ्य माझ्या देवामध्ये आहे. लक्षात घ्या. अहो राहिले किती दिवस? तुम्ही म्हणाल आपण खूप दिवस जगणार आहे. खूप दिवस जगणार नाही. आत्ताच भविष्यवाणी झाली. आत्ताच जास्त दिवस झाले नाही. भविष्यवाणी होऊन फक्त 5 ते 6 महिने पूर्ण होत आले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 62 करोड लोक वाचणार आहे. किती किती वाचणार आहे बोला? 62 करोड. आता या 62 करोड मध्ये निकाल कोणाचा पहा मी सांगतो. ज्या लोकांना खरोखर पहिली गोष्ट देव आवडते ते लोक वाचणार आहे. कोणते लोक वाचणार? ज्या लोकांना देव आवडते, ज्या लोकांना कीर्तन आवडते, ज्या लोकांना भजन आवडते, ज्या लोकांना भागवत आवडते, जे लोक फक्त आणि फक्त देवाचं चिंतन करतात ते लोक या महाराष्ट्रामध्ये वाचणार. किती? फक्त 62 करोड. ओन्ली 62 करोड. बाकी सगळे जाणार. मग ते आम्ही असो किंवा कोणी असो. बघा, जर आपण भक्ती करत असेल, मनामध्ये भाव नसेल, त्याला देव मान्यता देणार नाही. आज काळाची गरज आहे. हे जर लक्षात आलं नाही तर कदाचित माणसाच्या जीवनाचा हिशोब या 7 वर्षात लागणार आहे. किती किती वर्षात? फक्त 7. 2032 मध्ये पहा परिस्थिती काय होईल. मला सांगा, लहान लेकराला कधी अटॅक पाहाला का? बोला. पण आज अटॅक येत आहे. काय काय कधी आपल्या आयुष्यात मी तरी नाही पाहिला. माझ्या जीवनामध्ये आज माझं वय एवढं झालं आहे तरी एवढ्या वयामध्ये मी पाहिलं नाही. तुम्ही 40, 50, 60, 80 पर्यंत येऊन पोचले, तुम्ही सुद्धा पाहिलं नसतं. पण आज पाहावं लागत आहे. 4-4 वर्षाच्या मुलाला अटॅकची बिमारी ही कुठून आलं सांगा ना? हे माणसाच्या जीवनाचं कर्म आहे. काय आहे? कर्म आहे. लोकांना देव आवडत नाही, लोकांना भागवत आवडत नाही, लोकांना भक्ती आवडत नाही. इथे मनुष्याच्या जीवनाचा हिशोब चुकलाय. लक्षात घ्या. म्हणून पुन्हाही सांगतो, पुन्हा जर तुम्हाला वाटत असेल की कोरोना जरी आला, बघा येणार तर आहे. लक्षात घ्या. कधी येणार हे मी सांगणार नाही. कारण मी जर उगाच सांगितलं तर तुम्ही सावध व्हाल. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणा येणार आहे, येणार आहे, सावध. त्याच्यामुळे मी सांगत नाही. कारण लोक हुशार झाले आहे. लोकांना जर माहिती पडालं ना, आज आम्ही जाणार आहे, आज आम्ही जाणार आहे, लोकांना हे जर माहिती पडलं ना तर लोक पटापट, अरे जाऊ दे ना, मरायचं आहे ना, आण खाऊन घेऊ आपण. काय खाऊ? काय खाऊ? ते लोक खातात नाही का शुक्रवारी, रविवारी. लोकांना दाळ असते. कोणता दिवस? मी तुमच्या गावातलं नाही सांगत आहो बरं. नाही तर तुम्ही म्हणा महाराज आमच्या गावातलं बोलता. हे आमच्याकडे लोक आहे. शुक्रवार, रविवार, मंगळवार. नाही का? असो, मला त्याचं काही घेणं देणं नाही. पण मला सांगायचं काय, बघा, माणसाच्या जीवनात जर भक्ती नसेल, भागवत जर आवडत नसेल तर येत्या 7 वर्षामध्ये माणसाच्या जीवनाचा हिशोब लागणार आहे. किती? फक्त 7 वर्ष. 2032 तुम्ही लिहून ठेवा. हे जर वाक्य माझं खोटं ठरलं तर 7 वर्षानं तुम्ही माझ्या जवळ या. तुम्ही म्हणा महाराज हे कसं काय बोलताय? हे माझे वाक्य नाही आहे, हे आमच्या गुरुवर्यांचे वाक्य आहे. माझ्या जवळचं काही नाही. मी तुमच्यापर्यंत जो पोहोचवणार आहे ना, हे माझं काही नाही आहे. लक्षात घ्या. म्हणून वाचत, तुम्हाला जर वाटत असेल 7 वर्ष झाल्याच्याही नंतर आपण राहिलो पाहिजे. कशासाठी राहिलो पाहिजे? कशासाठी? आपलं जीवन सुंदर झालं पाहिजे ना. मग त्याच्यासाठी प्रयत्न करा जास्तीत जास्त, की आपण देवाचं नामस्मरण कसं करू, आपण देवाला आपलंसं कसं करू, भगवान परमात्म्याला आपण आपलं कसं बनवून घेऊ, हा विचार जो मनुष्य करेल, समजायचं तो मनुष्य ठरला. या 7 वर्षातून तो मनुष्य ठरला. जोपर्यंत सत्ययोग येत नाही तोपर्यंत मनुष्य राहणार आहे. लक्षात घ्या. आणि तसंही ज्यांच्या जीवनामध्ये जेवढं लिहिलं आहे तेवढं तो मनुष्य राहणार आहे. नंतर माणसाला, प्रत्येक माणसाला जावं लागेल. पण त्याच्या अगोदर कळायला पाहिजे ना, अरे हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. नाही का?
परी दुसरा येईल हा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दने आमचे काय जाईल आमचं काय जाणार हा सांगा ना नाथबाबा म्हणतात अरे आमचं काही जाणार नाही पण आता करून घ्या अरे कल करे सो आज करे आता करा लक्षात घ्या हे जरी नाही कळालं परी दुसरा येईल हा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल लक्षात घ्या काळ टपलेला आहे प्रत्येक माणसावरती काळ टपलेला आहे एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे मग जायचं आहे तर भक्ती करून जा हा नामस्मरण करून जा लक्षात घ्या म्हणून प्रत्येकाला आपलं जीवन पहिले कळालं पाहिजे मला माहिती आहे ज्या मनुष्यांना जीवन कळालेलं आहे ना तो मनुष्य भागवत कथेला आल्याशिवाय राहत नाही आज तुम्ही इथं आला का आलात कारण कुठेतरी तुम्हालाही वाटतं आमच्या हातून भक्ती घडली पाहिजे बरोबर आहे ना कुठेतरी नामस्मरण झालं पाहिजे काही काही लोकांनी मनोरंजनाचं साधन करून ठेवलं की अरे आम्हाला चांगलं ऐकायला मिळते महाराजांनी विनोद केला पाहिजे आम्हाला हसायला मिळालं पाहिजे याच्यासाठी लोक काही काही प्रयास करतात येऊन बसतात पण नाही लक्षात घ्या भागवत म्हणजे विनोद नाही आहे लक्षात घ्या विनोद नाही आहे कारण या ग्रंथाने माणसाचा उद्धार होतो या ग्रंथाने कोणाचा उद्धार नाही झाला मला सांगा ना राजा परीक्षितीचा उद्धार झाला राजा परीक्षितीला कळालं की त्या 7 दिवसामध्ये मी जाणार आहे किती दिवसात 7 दिवसामध्ये जाणार आहे मला सांगा तेव्हाच राजाने गादीचा त्याग करून टाकला राजगादीचा त्याग करून मात्र वन वन भटकत आहे कोण राजा परीक्षिती मला सांगा राजा परीक्षितीकडे 7 दिवस होते आपल्याकडे किती आहे बोला आपल्याकडे किती दिवस आहे कोण सांगू शकत हा 7 वर्ष हा मी सांगितले म्हणून 7 वर्ष आहे हा हा 7 दिवस वा पहा किती दिवस आहे हा मी सांगतो ना ही कथा दुसरी कोणासाठी नाही आहे ही कथा फक्त तुमच्या आणि आमच्या जीवनाची कथा यामध्ये आहे जी आपल्या जीवनाची व्यथा दूर करते ते म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे लक्षात घ्या हा याच्यामध्ये दुसऱ्या कोणाच्या कथा नाही याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या जीवनाच्या कथा आहे ऐका ऐका तुम्ही म्हणाल महाराज हे कसं काय पहा राजा परीक्षितीकडे 7 दिवस आपल्याकडे 7 दिवस आहे कोणते 7 दिवस आहेत सांगा ना 7 दिवस तेच आहे रविवार पासून सोमवार पासून तर रविवार पर्यंत किती दिवस होतात मला सांगा सोमवार तुम्हाला मापायचं आहे बसलेल्यापैकी सोमवार 1 बोला ना सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 7 दिवस या 7 दिवसात जायचं आहे ना आपल्याला बरोबर आहे का नाही आहे माझं तुम्ही म्हणाल कसं आता मी समजून सांगतो याचा लोक गलत अर्थ करतात कदाचित महाराज तुम्ही आम्हाला तर म्हणत नाही ऐका या 7 दिवसात राजा परीक्षितीला सुद्धा जावं लागलं या 7 दिवसात आपल्याला जायचं आहे नुसतं तुम्हीच म्हणून नाही आम्हीही आलो त्याच्यात तुम्ही म्हणाल कसं हे 7 वार आहे म्हणजे हे जे वार आहे ना याच वारामध्ये आपल्याला जायचं आहे कोणी सोमवारी जाईल कोणी मंगळवारी जाईल कोणी बुधवारी जाईल कोणी गुरुवारी जाईल कोणी शुक्रवारी जाईल कोणी शनिवारी जाईल कोणी रविवारी जाईल या 7 दिवसात माणसाला जायचं आहे 8वा दिवस कोणासाठी उजळणार नाही उजळला का कोणासाठी पाहिलं तुम्ही कधी की अरे त्याच्यासाठी 8वा दिवस उघडलेला आहे कोणासाठी नाही लक्षात घ्या मग ज्याची 7 दिवस आपण जातो 7 दिवसामध्ये आपण जाणार आहे तर मला सांगा हेच ते 7 दिवस आहे राजा परीक्षिती सुद्धा याच 7 दिवसात गेला पण असा नाही गेला 7 दिवसामध्ये आपल्या संधीचं सोनं करून गेला का नाही अरे ज्या श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून राजा परीक्षितीचा उद्धार झाला जर राजा परीक्षितीचा जर उद्धार झाला असं तर मला सांगा तुमचा आमचा होणार नाही का बोला होणार का नाही पण राजा परीक्षितीसारखी कथा श्रवण करावी लागेल लक्षात घ्या राजा परीक्षितीसारखी एक आसन असलं पाहिजे माणसाचं एक लक्षात घ्या ते आसन कधी सुटलं नाही पाहिजे इथं बसलेले तुम्ही सगळे आहे ना एकच आसन रोजची जागा एक असली पाहिजे माणसाची पण तुम्ही म्हणा महाराज 10 वर्ष झाले आम्ही कथा श्रवण करतो पण त्याचं फळ मिळालं नाही
पण तुम्ही या वर्षी पहा, कदाचित तुम्हाला मी आताच कळेल मला या 10 वर्षात तुम्ही किती कथा श्रवण केली मला माहिती नाही. मी विचारलं सुद्धा नाही 10 वर्षात कोण आला, विचारलं का तुम्हाला? नाही, मला ते माहिती नाही. पण मला सर्वप्रथम या ग्रंथातलं काय हे तुमच्या पर्यंत आणायचं आहे. आणि खरोखर तुम्ही कथा श्रवण केली का या 7 दिवसात मला सुद्धा कळेल. म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार का होत नाही ते येत्या 7 दिवसामध्ये आपल्याला कळेल. आणि 7 दिवसात तुमचा उद्धार सुद्धा होईल अशी कथा मी तुमच्या पर्यंत मात्र पोहोचवेल. पण सर्वप्रथम मला सांगा, तुमच्या कानाला बरी वाटत अशी कथा करू की तुम्ही बरे झाले पाहिजे अशी कथा करू. प्रश्न काय लक्षात घ्या, तुम्हाला बरं वाटत अशी कथा करू की तुम्ही बरे झाले पाहिजे अशी कथा करू. पुरुष मंडळी पहिले तुम्ही सांगा, हा बरे झाले पाहिजे अशी कथा. आता महिला मंडळी तुम्ही सांगा, बरं वाटल अशी कथा करू की तुम्ही बरे झाले पाहिजे अशी कथा करू. हा पहा, बरं वाटल अशी म्हणते. बर नाही, ते मुलं आहे त्यांना नाही कळत काही गोष्टी. बसले हेच आमचं परमभाग्य आहे. बघा, तुमच्याकडून जे पहिलं उत्तर मिळालं ना तेच योग्य आहे. लक्षात घ्या, काही गावामध्ये लोक म्हणतात महाराज पहिलेच, महाराज मंडपात येण्याच्या पहिलेच लोक भेटतात आम्हाला. म्हणते महाराज गावातल्या लोकांना हसवा बरं. हो, हसले नाही तर लोक बसत नाही. कुठं कथेत. मी म्हणतो मग तमाशा ठेवलं भाऊ, नाही का? तमाशा ठेवला तर लोक येते बी जास्त आणि हसते बी जास्त. तसंही लोकांना तमाशा आवडते, भागवत आवडतात का लोकांना? बोला, आवडतात? नाही. कीर्तन आवडते? नाही. इथं तमाशा जर ठेवला असता ना सगळं गाव उलटून पाहायला आलं असतं. कशाचा आहे, कशाचा आहे? नुसतं तमाशा, पैशाचा वर्षाव. कुठं? तुमच्या गावातलं नाही सांगत आहो बरं. तुम्ही म्हणा महाराज आमच्या गावात, असे लोक आमच्याकडे आहे. पहा, म्हणून अपेक्षा केली पाहिजे माणसाने की आम्ही बरं झालो पाहिजे अशी कथा श्रवण करण्याची प्रयत्न करा आणि नक्कीच होईल. ऐका. म्हणून मात्र सुरुवातीला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी 3 गुणांचं वर्णन त्या ठिकाणी केलं आहे. बघा, पुढे माणसाच्या जीवनामध्ये 3 ताप सांगितलेले आहे. हे 3 ताप अत्यंत महत्वाचे आहे. लक्षात घ्या, किती ताप आहे? 3 ताप आहे. आणि हे 3 ताप साधारण नाही बरं का, भागवतात सुद्धा याचं उदाहरण आलेलं आहे. हे 3 ताप तुम्ही ऐकलं असेल. हे माणसाच्या जीवनामध्ये असलेलं दुःख आहे 3 प्रकारचं. कोणतं दुःख आहे सांगा बरं. या 10 वर्षात तुम्ही श्रवण केलं असेल, आहे लक्षात आहे का कोणाच्या? कोणी सांगू शकाल 3 ताप कोणते आहे या जगतामधले? नाही लक्षात? ठीक आहे, मी सांगतो, ऐका. एक आहे आद्य भौतिक ताप, त्याला दुःख म्हणलं जातं बरं का. एक आहे आद्य भौतिक दुःख, आता लक्षात ठेवा इथून पुढं. दुसरा आहे आध्यात्मिक दुःख आणि तिसरा आहे आदि दैविक दुःख. हे माणसाच्या जीवनामध्ये 3 ताप आहे, 3 दुःख आहे. कोणते? एक आहे आद्य भौतिक. कोणता आहे? आद्य भौतिक. दुसरा आहे आध्यात्मिक आणि तिसरा आहे आद्य दैविक. लक्षात घ्या, आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? बघा, शरीराच्या संबंधी होणारा आजार होणं. बघा, एखाद्या मनुष्याला आजार होतो. कशाचा? शरीराचा आजार होतो. हे दुःख आहे माणसाच्या जीवनातलं, आध्यात्मिक दुःख म्हणलं जातं. बघा, शरीराच्या संबंधाने, मनाच्या संबंधाने होणारा ताप. काहीचं शरीर ठणठणीत असतं, पण मात्र शरीराच्या संबंधाने काही ना काही तक्रार होत असतो. बघा, आणि काही लोकांना दुसराच ताप असतो. तो ताप कोणता असतो? शेजारच्या सोबत भांडण करण्याचा ताप असतो. हा माणसाच्या जीवनातला एक ताप आहे. हो, सकाळी उठल्या भांडण चालू होते. तुमच्या गावात नाही बरं? तिकडं आहे आमच्याकडे. लोक सकाळी उठल्या भांडण सुरू होते. मग माझ्या दारापर्यंत पाणी आलं कसं? म्हणलं होतं ना पाणी आलं नाही पाहिजे, सांगितलं होतं ना, अजिबात जायचं नाही. झालं सुरू.
हे शरीराच्या संबंधानं असणारं दुःख आहे माणसाच्या जीवनात, आहेत का नाही? बघा, जेव्हा भांडण होतं ते एक प्रकारचं काय माणसाच्या जीवनातलं दुःख आहे, दुःख. काही काही लोक सतत भांडत असतात, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भांडल्याशिवाय त्याचा दिवस मात्र जात नाही. अशी सुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळते, नाही का? याला कोणतं दुःख म्हणायचं? आध्यात्मिक दुःख. त्याच्यानंतर आद्यभौतिकता. काही काही लोकांना असा ताप होत राहतो, नाही का? तिसरा ताप लय भारी आहे बघा, जो दैवाने माणसाला प्राप्त होतो त्याला म्हणायचं आद्य दैविक ताप. कोणता ताप? आद्य दैविक. आता दैवाने होणारा ताप, तोच ताप ज्याचं वर्णन मी केलं, कोरोना. काय कोरोना जो ताप होता ना, हा दैवाने प्राप्त झालेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज कसा काय, आम्हाला सांगा. पहा सांगतो. मला सांगा, आपल्या घरामध्ये जेव्हा एखादं दुःख होतं ते माणसाच्या कर्माचं काय असतं? फळ असतं. बघा, माणसाच्या कर्माचं फळ आहे एखादे दुःख होणं म्हणजे. आणि मला सांगा, कोरोना ज्या वेळेला आला होता, शास्त्र असं सांगतं, दैवाने येणारा ताप किंवा दैवाने होणारं दुःख हे कशाला म्हणतात? तर सर्वांचं संमिष्ट प्रारब्ध जेव्हा एकत्र येतं. काय म्हणलोय? लक्षात ठेवा हा शब्द. जेव्हा सगळ्यांचं संमिष्ट प्रारब्ध एकत्र येतो तेव्हा माणसाला दुःख होतं, पण नुसतं एकट्याला होत नाही, ते दुःख सगळ्यांना भोगावं लागत होतं. म्हणून आपल्या या जगतामध्ये कोरोना सारखं संकट आलं तर मला सांगा, ते दुःख एकट्यावरती होतं का? बोला, एकट्यावरती होतं? सगळ्यांवरती ते दुःख कोसळलेलं होतं. आणि हे असंच दुःख 2032 पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा समजायचं हे समिष्ट प्रारब्ध एकत्र आलं आहे आपलं. बघा, ज्या वेळेस घरामध्ये एखादा आजार होतो आणि त्याचं दुःख सगळ्यांना होतं, समजायचं आपल्या कर्माचं फळ कुठंतरी चुकलं आहे आणि सर्वांचं समिष्ट प्रारब्ध एकत्र आलेलं आहे, म्हणजे सगळ्यांचं पाप एकत्र आलेलं आहे. म्हणून आपल्या घरामध्ये काय आहे? दुःख आहे. एक दुसरी गोष्ट आहे का, संपूर्ण गावामध्ये दुःख होते. बघा, एखादा माणूस निघून जातो आपल्या जीवनामधून, सगळ्या गावाला त्याचं दुःख होते. समजायचं गावावरती काहीतरी ते पाप होतं आणि ते पापच मात्र आपल्याला भोगावं लागलं. बघा, आणि तिसरी गोष्ट, जेव्हा जगतामध्ये दुःख होते तेव्हा एखादं संपूर्ण त्रास मात्र अख्ख्या जगाला होते. समजायचं तो आपल्या जीवनातलं एक काय होतं? पाप होतं, पाप. मग ऐका, या तिन्ही तापाची निवृत्ती करण्यासाठी, तिन्ही तापाचं दुःख निवृत्त करण्यासाठी, त्याच्यासाठी भागवत आहे. काय? पापामधून जर माणसाला मुक्त व्हायचं असेल तर त्याला या भागवताची गरज आहे. हे दुःख जर नष्ट करायचं असेल तर त्याला भागवत श्रवण केल्याशिवाय इलाज नाही माय बापू. खरोखर भागवत काय करतो? भागवत जगावं कसं हे शिकवतो, भागवत मरावं कसं हे शिकवतो, भागवत भक्ती करावी कशी हे शिकवतो. भागवत एवढंच नाही शिकवत, तर माणसाने माणसासोबत वागावं कसं हे सुद्धा भागवत शिकून जात. लक्षात घ्या. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये या तीन तापाची निवृत्ती करायची असेल तर त्याच्यासाठी भागवत महत्वाचं आहे. म्हणून तर मात्र भागवत तयार केलं कशासाठी? कशासाठी भागवत आहे? तरावया जन केले भागवत. अरे जगाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून मात्र काय केलं? हे भागवत तयार केलं. म्हणून सर्वसामान्य लोकांना उद्धारून नेण्याकरता श्रीमद भागवत आहे. म्हणून प्रथम देवाला नमस्कार, यानंतर मात्र ज्यांनी हे भागवत सांगितलं असे असणारे परमहंस शुकाचार्य महाराज यांना सुद्धा काय केला? नमस्कार केला. बोले शुकाचार्य महाराज. म्हणून मात्र पुढे शुकाचार्य महाराज वर्णन करत असताना शुकाचार्यांचं नाव इथे कुठे घेतलेलं नाहीये. शुकाचार्य कसे होते हे याचं वर्णन केलं नाही आहे. बघा, काळे होते का भुरे होते याचं सुद्धा वर्णन नाही आहे, पण त्यांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. कोणाच्या? शुकाचार्य महाराजांचं. बघा, इथून कथा आहे बरं. आपलं काय आहे? महात्म्य आहे. आणि हे महात्म्य कळालं पाहिजे. म्हणून मात्र असं म्हणतात की सर्व भूत मात्रांच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान मिळवलेलं होतं ते कोण आहे? शुकाचार्य महाराज आहे. बघा, ज्या वेळेस मात्र आईच्या गर्भामधून बाहेर आले, उदरामधून बाहेर आले, आल्या ज्यांनी वनाचा रस्ता पकडला ते असणारे कोण आहे? शुकाचार्य महाराज. अरे बाळा थांब,
पकडला. बघा त्यानंतर मात्र त्या ठिकाणी व्यास महर्षीने श्रीमद भागवताचं महात्म्य सांगत असताना एक संवाद सांगितलेला आहे. बघा एकदाचा प्रसंग आहे. 88,000 शौनकाधिक ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. कोणाकडे गेले? तुम्ही जागे आहेत का? किती लोक झोपले? हातवरती करा बरं. वा वा वा, हाय एक आहे. बघा इथे श्रोते कमी सापडतात. श्रोते कमी सापडतात ना, श्रोते जास्त सापडतात. श्रोते म्हणजे ऐकणारे आणि श्रोते म्हणजे झोपणारे. म्हणून जागता राहिलं पाहिजे माणसाला, नाही का? एक अर्ध भेटतातच, कारण हा आनंदाचा भाग आहे. ऐका, 88,000 शौनकाधिक ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. कोणाकडे गेले बोला? ब्रह्मदेवाकडे गेले. कशासाठी गेले पहा. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर देवाला मात्र म्हणत आहे, ऐका आम्ही या ठिकाणी आलो, कशा करता आलो बघा, तर मात्र आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, आम्हाला देवाचं चिंतन करायचं आहे. पण मात्र देवाचं चिंतन करण्यासाठी आमच्याकडे जागा नाहीये. काही नाही आहे, जागा नाहीये. कारण तसंही मंदिरापुढे जागा शिल्लक राहिली नाही ना, नाही का? जागा नाहीये, आम्हाला चिंतन करायचं आहे. मग आम्हाला एखादी अशी जागा सांगा. आता तुम्ही म्हणा जागा कशासाठी? कारण 88,000 शौनकाधिक ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले ना. ब्रह्मदेवाला म्हणत आहे, देवा आम्हाला भजन करायचं आहे, आम्हाला चिंतन करायचं आहे. पण मात्र पवित्र जागा कुठं पाहायला मिळत नाही. पवित्र जागा राहिली बघा, जिथं आम्ही चिंतन करायला बसतो तिथं आमचं मन लागत नाही. कधी कधी कथेमध्ये सुद्धा माणसाचं मन लागत नाही. लगेच माणसाला वाटतं ये मेरी बस की बात नाही है, चलो उठ जा. लगेच मनुष्य उठून जातो. कितीतरी जातात, कितीतरी येतात, पण कथेचा नियम आहे, एकदा मनुष्याने बसलं का कथेतून कधी उठू नये. काम असलं तर जावं, काम असलं तर माणसानं नक्की गेलं पाहिजे, पण बिना कामानं जाऊ नये झोपण्यासाठी. बरं तुम्ही म्हणाल मग महाराज आम्ही कथेसाठी आलो, मग झोपणारे काय, त्यांचं कसं काय? त्यांचं मी सांगतो, पण आता सांगत नाही, शेवटल्या दिवशी सांगतो. तुम्ही म्हणा का? कारण 7 दिवस व्हायचे आहे ना. पहिल्याच दिवशी सांगून दिलं तर मग लोक माझ्या घरावर गोटी, नाही का? आता स्लॅबचे घर आहे, तसे दगड काही येणार नाही, नाही का? ऐका, कुठे होतो आपण? कुठे होतो? म्हणा कथेत, अंडापात, नाही का? ऐका, 88,000 शौनकाधिक ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. पहा, ब्रह्मदेवाला म्हणत आहे, देवा चिंतन करायचं पण जागा नाही आहे. पवित्र जागा या जगतामध्ये कुठं दिसत नाही. आणि खरंच आहे. पहा, तुम्ही घरामध्ये बसा, मला सांगा आज घर पवित्र दिसत नाही. हा तुमच्या गावातल्या असेल बा, पण आमच्या गावाकडे खोटं नाही सांगणार. तुम्ही पहा, घरामध्ये कुठेही बसा चिंतन करण्यासाठी, माणसाचं मन लागत नाही. एका जागेवर भरलं तर फक्त कुठे? जिथे आपलं देवघर आहे, जिथे आपलं देवघर आहेत ना, तिथे फक्त माणसाचं मन लागतं. कधीही तुम्ही पूजा करा, कारण ती जागा बनलेली असते कशामध्ये? नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये. तिथं माणसाचं मन लागतं. पण तिथून उठून एकदा तुम्ही हॉलमध्ये आले, घराच्या बाहेर पडले का मन लागत नाही. म्हणजे जागा कशी आहे? अपवित्र आहे. जिथे देवाचं ठिकाण आहे तिथे जागा पवित्र आहे. त्याचसोबत बघा, जिथं एखाद्या ठिकाणी भजन होते ती जागा कशी आहे? पवित्र आहे. तुम्ही मंदिरामध्ये जा, मंदिराची जागा कशी असते? तुम्हाला विचारतो मी, कशी असते? पवित्र असते. तिथं माणसाला भजन करावं असं वाटतं ना. मला सांगा, मंडपातली जागा कशी असते? मंडपातली जागा कशी असते? कशी असते? कशी असते? पवित्र आहेत का नाही आहे? कारण साक्षात भगवान परमात्मा तुमच्या पुढे विराजमान आहे ना, तेव्हाच तर कथा होत आहे ना, नाही तर तमाशा झाला नसता का? जागा पवित्र आहे म्हणून ते इथं भागवत होत आहे. लक्षात घ्या, हे जागेचं परम भाग्य आहे. बरं नुसतं समजू नका की तुमचं भाग्य आहे, आमचं भाग्य आहे. या जागेचा सुद्धा उद्धार होत आहे. लक्षात घ्या, ज्या त्या जमिनीवरती भागवत होत आहे म्हणजे ही जागा पवित्र आहे. तुम्ही म्हणा कसं महाराज, बरेच गाव आहे, बरेच ठिकाण आहेत, तिथले भागवतच झाले पण बंद पडले. पण आज 10 वर्ष झाले सतत आपल्या गावामध्ये भागवत चालू आहे. म्हणजे जागा पवित्र आहे, गाव पवित्र आहे. लक्षात घ्या.
पण ऐका, मला सांगायचं काय, 88,000 शौनकादी ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि महाराज जागा अपवित्र आहे, आम्हाला पवित्र जागा सांगा. बघा याच कारण काय असेल, एखादी जागा का पवित्र असावं लागते त्याचं कारण आहे. बघा याचं उदाहरण रामायणामध्ये आहे. काय, एखादी जागा जर अपवित्र असेल तर माणसाच्या मनामध्ये विचार वेगवेगळे येतात. म्हणजे काय, वाईट विचार येतात. बघा वाईट विचार येतात. बघा तुम्ही म्हणाल कसं महाराज, सांगा आम्हाला. ऐका, रामायणामधला प्रसंग आहे. ज्या वेळेस भगवान राम प्रभू आणि लक्ष्मणजी आणि त्यांच्यासोबत माता सीता कुठे निघाले होते? तिघ वनवासाला निघाले होते. वनवास होता ना 14 वर्षाचा. किती वर्षाचा होता? 14 वर्षाचा. आपल्याला किती वर्षाचा आहे? आपल्याला किती वर्षाचा आहे? आपल्याला आयुष्यभर वनवास आहे. तुम्ही म्हणा कसं आहे हे सांगू का? हे सांगायचे पैसे मी वेगळे घेत असतो, हे याच्यामध्ये येत नाही. हा सांगू का? राहू द्या. एकांतात विचाराने वनवास कसा आहे तर सांगतो. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये वनवास आहे आणि हे मान्य करावं लागेल. ऐका, प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवासाला निघाले आणि जात असताना मात्र प्रभू राम आणि सीता मैया पुढे आहे आणि त्यांच्या पाठीमागे लक्ष्मणजी आहे. आणि लक्ष्मणजीच्या मनामध्ये विचार आला, अरे प्रभू राम आहेत, मी त्यांचा भाऊ आहे इथपर्यंत खरा आहे, पण माता सीता कोण आहे? त्यांच्या पत्नी आहे ना, अर्धांगिनी आहे. आणि माता पत्नी त्यांच्या अर्धांगिनी आहेत म्हणजे त्यांचा स्वभाव असला पाहिजे की ज्या अर्थी प्रभू रामाला जर वनवास असेल तर त्यांना जावं लागेल. बरोबर आहे? तुमचं लक्ष कथेमध्ये असू द्या बरं. तुम्ही जागे आहेत ना? किती लोक जागे हात वरती करा. बाकी गेले का सोनेगावला? मागचे जाऊ नका बरं. आणि उद्यापासून, आज बसले तर बसा, उद्यापासून पुढे बसा. बरं का? माझं लक्ष सर्वांपर्यंत गेलं पाहिजे. हो, रिकाम्या जागा पहिले भरा. मागचे आता तुम्ही एवढे जरी असले ना तरी माझ्यासाठी चांगलं आहे. मला तर माहित आहे मंडप भरणार आहे, पण तरी पण सांगतो, कारण जेवढे श्रोते ऐकणारे असेल ना तेवढं मला चांगलं वाटेल. कारण ही कथा आपल्यासाठी आहे, दुसरी कोणासाठी नाही आहे. आणि या कथेचं जर तुम्हाला फळ मिळावं असं वाटत असेल ना, तुम्ही खरोखर श्रवण करा आणि पुढे बसा उद्यापासून. आज नका. आज जिथं बसले तिथं बसा. ऐका, प्रभू लक्ष्मण आणि राम आणि सीतामैया, राम आणि सीतामैया दोघेही पुढे आहे, लक्ष्मणजी मागे आहे. लक्ष्मणजीच्या मनामध्ये विकल्प आला, एक विचार आला. काय आला विचार? की अरे प्रभू राम आहेत आणि प्रभू रामाच्या पत्नी कोण आहे? माता सीता आहे, अर्धांगिनी आहे. ते त्यांच्यासोबत जायलाच पाहिजे. म्हणजे मग मी कशासाठी आलो? काय म्हणलं? त्या दोघांना वनवास आहे, तसा तर प्रभू रामांना वनवास आहे, सीता मैया त्यांची अर्धांगिनी आहे. पण म्हणे मी का म्हणून यांच्यासोबत वनवासाला चाललो? मी का म्हणून यांच्यासोबत वनवासाला चाललो? बघा मला सांगा, हा विकल्प प्रभू लक्ष्मणाच्या मनामध्ये यायला पाहिजे नव्हता, पण आला. म्हणजे मी जायला नव्हतो पाहिजे, पण का आलो? बघा, जो विकल्प लक्ष्मणजीच्या मनामध्ये आला ना, तोच विकल्प सीता मैयाच्या मनामध्ये आला. आणि अरे प्रभू राम माझे पती आहे आणि यांना वनवास आहे आणि मी यांची अर्धांगिनी आहे, मी यांच्यासोबत जायला पाहिजे. तर म्हणे लक्ष्मण कशासाठी आमच्या दोघांच्या मध्ये? पहा विकल्प काय आला मनामध्ये. अरे मी अर्धांगिनी आहे, यांच्यासोबत मी जायलाच पाहिजे, माझं कर्तव्य आहे. कारण पती हाच परमेश्वर बनलेला आहे. मग पती हाच परमेश्वर आहे तर मी त्यांची सेवा करण्यासाठी जात आहे. पण लक्ष्मणजीचं काम कोणतं आहे आमच्यासोबत? पहा, लक्ष्मणजीच्या मनामध्ये सुद्धा तोच विकल्प आला की सीता मला अर्धांगिनी आहे, जायला पाहिजे, पण मी या दोघांच्या मध्ये कशाला चाललो? पहा, तिथून पुढे निघून गेले, जागा सोडली. त्या जागेवरती तो विचार त्यांच्या मनामध्ये आला ना, ती जागा सोडली, पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर मात्र प्रभू लक्ष्मणाने प्रभू रामांना क्षमा मागितली. म्हणे प्रभू दादा, असा मनामध्ये विकल्प यायला पाहिजे नव्हता, पण म्हणे का आला मला सांगा. त्यावेळेस मात्र प्रभू रामजी सांगत आहे, म्हणे लक्ष्मणजी, म्हणे सीतामैया, तुमच्या दोघांच्याही मनामध्ये एकच विकल्प आला. म्हणे मी जर इथे चाललो आहे तर माता सीता अर्धांगिनी माझी पत्नी आहे, तिला सोबत यावं लागेल. म्हणे प्रभू लक्ष्मण, तुमची इच्छा काय आहे की मी कशासाठी आलो आहे? आणि ऐका, तुम्ही ज्या जागेवरती उभे होतात ना
ती जागा म्हणे अपवित्र होती. त्या जागेवरती तुम्ही उभे होते, ती जागा अपवित्र होती म्हणून तुमच्या मनामध्ये हा विकल्प आला. पण ही जागा अपवित्र कशी काय? कारण ही तर पृथ्वी आहे देवा, आणि ही पृथ्वी तर तुम्ही निर्माण केली आहे. हा, मग या जगतामध्ये ही जागा अपवित्र कशी काय म्हणे सांगा. आणि ऐका, ज्या जागेवरती तुम्ही उभे होते ना, त्या जागेवरती 2 राक्षस मरण पावले होते. आणि त्या राक्षसांचं नाव सांगा. तुम्हाला माहिती आहे का? असेल तर सांगा. हा, ऐका. माहिती नाही? मी सांगतो, ऐका. कारण रामायणामध्ये खूप गोड प्रसंग आहे बरं का या कथेचा. ते 2 राक्षस कोण आहे बघा. एक आहे सुंद आणि एक आहे उपसुंद. कोण आहे ते? राक्षस आहे. एक आहे सुंद आणि एक उपसुंद. हे दोन्ही राक्षस त्या जागेवर ते मरण पावले होते आणि त्यांचे अंत्यसंस्कार तिथंच झाला आणि त्यांचे संस्कार मात्र त्या जागेवरती झाले होते. म्हणून मात्र तसला वाईट विचार प्रभू लक्ष्मणाच्या मनामध्ये आणि सीतामैयाच्या मनामध्ये तो विचार आला होता, विकल्प आला होता. म्हणून मात्र बघा, जागेचा सुद्धा पराभव माणसावर पडतो की नाही? हा, पडतो ना. हा, म्हणून जागा कशी पाहिजे? पवित्र पाहिजे. जिथं आपण बसतो ती जागा सुद्धा पवित्र पाहिजे. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणा, महाराज जागा पवित्र असण्यासाठी आम्ही काय करावं? तर त्याच्यासाठी देवाचं चिंतन करावं. त्याच्यासाठी देवाचं काय करावं? नामस्मरण करावं. फक्त 10 मिनिटं आहे माझ्याकडे. 10 मिनिटं विश्राम होईल. 10 मिनिटं भजन करायचं आहे. प्रत्येकाच्या हाताने टाळी वाजली पाहिजे. मुखाने देवाचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. जय जय श्री राधे. म्हणून 88,000 शौनकाधिक ऋषी त्या ठिकाणी काय करत आहे? नामस्मरण करत आहे, चिंतन करत आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं घाबरण्याची गरज नाहीये म्हणे. तुम्हाला चिंतन करायचं आहे ना,
मग ऐका, म्हणून भगवान ब्रह्मदेवाने काय केलं, एक असं चक्र सोडलं बघा, सुदर्शन चक्र सोडलं आणि सांगितलं, हे चक्र ज्या ठिकाणी जाऊन थांबेल ना, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करायचं, देवाचं चिंतन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. म्हणून मात्र ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी ते सुदर्शन चक्र सोडलं. ते चक्र समोर जात आहे, त्या चक्राच्या मागे मात्र 88,000 शौनकाधिक ऋषी निघाले. ते चक्र एका घनदाट अरण्यामध्ये जाऊन पडलं आणि घनदाट अरण्यामध्ये त्या ठिकाणी पडल्याच्या नंतर ज्या चक्राची त्या निमी होते ना, ते चक्राची निमी मात्र त्या जमिनीमध्ये रुजल्या गेली. त्या चक्राची निमी जमिनीमध्ये रुजल्या गेली. म्हणून बघा, त्या घनदाट अरण्याला नाव प्राप्त झालं निमिष्य अरण्य. आजही तुम्ही वृंदावन मध्ये जर कोणी गेले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल काय, ते निमिष्य अरण्य. बघा, 88,000 शौनकाधिक ऋषी त्या ठिकाणी गेले. कथेची सुरुवात इथून आहे बरं, अजून महात्म्य चालू आहे. उद्या सकाळच्या कथेपर्यंत आपल्याला महात्म्य श्रवण करायला मिळेल. तुम्ही म्हणाल ही कथा नुसती एवढीच आहे का? सकाळच्या कथेपर्यंत महात्म्य चालेल, नंतर पुन्हा कथेची सुरुवात होईल. पहा, म्हणून 88,000 शौनकाधिक ऋषी ज्या ठिकाणी ते सुदर्शन चक्र थांबलं तिथे जाऊन पोचले. म्हणे, वा गुरुदेव, जागा मिळाली आम्हाला. काय, आम्हाला आता जागा मिळाली. आता आम्हाला चिंतन करायचं आहे, बस भजन करायचं आहे. निवांत मात्र आम्ही आता काय करू, चिंतन करू बस. म्हणून 88,000 शौनकाधिक ऋषी त्या ठिकाणी बसले आहे, विचार करत आहे. म्हणे, अरे आपल्याला जागा तर प्राप्त झाली, जागा मिळाली, आता चिंतन करायचं आहे. पण म्हणे कोणीतरी लागल ना, नुसते श्रोते असून चालेल का, वक्ता तर पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? तुम्ही गावातले सगळे बसले असतील, समजा महाराज आले नसते तर कथा कोणी सांगितली असती, बरोबर आहे ना? म्हणून 88,000 शौनकाधिक ऋषी त्या ठिकाणी वाट बघत आहे. अरे कोणीतरी येईल, आम्हाला चिंतन करायचं आहे, देवाचं नामस्मरण करायचं आहे, देवाचं भजन करायचं आहे. पण मात्र कोण येईल? तेवढ्यामध्ये मात्र त्या ठिकाणी सूतजी महाराज आले. कोण आले? सूतजी महाराज आले. आणि सूतजी महाराज आल्याच्या नंतर सर्वांनी नमस्कार केला. बोलिये सूतजी महाराज की, श्रीमद भागवत महापुराण की. नमस्कार केला आणि मात्र कथेचा आस्वाद घेण्याकरता जे ऋषी बसलेले आहे त्यांनी सूत महाराजांना प्रश्न विचारला. प्रश्न विचारत असताना पहिले मात्र सूत महाराजांचं वर्णन केलं. तुम्ही अज्ञात रूपी अंधकार दूर करण्यासाठी कोट्यरूपी सूर्यासारखे या ठिकाणी आलेले आहे. पहा काय, आम्ही अज्ञान अंधकारामध्ये बसलेलो आहोत आणि आपल्याला ज्ञानाचा प्रकाश पाळायचा आहे. आपलं सुद्धा जीवनामध्ये तेच चालू आहे. काय, अज्ञान रूपी अंधकारामध्ये आपण बसलेलो आहोत, पण ज्ञानाचा प्रकाश मात्र कोणावरती पडत नाही. आणि ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी हे श्रीमद भागवत आहे. पहा, 88,000 शौनकाधिक ऋषी बसले आहे. सूतजी महाराजांचं दर्शन झालं आणि मात्र त्या ठिकाणी मात्र म्हणत आहे, कोट्यरूपी सूर्यासारखे तुम्ही प्रकट झाले. वा गुरुदेव, वा वा, धन्यवाद. म्हणून मात्र त्या ठिकाणी बसले आहे. म्हणून मात्र त्या ठिकाणी 88,000 शौनकाधिक ऋषी म्हणत आहे, वा, कथा तर आम्ही भरपूर ऐकले आहे, पण कथेचं सार आम्हाला सांगा. आणि सांगत असताना आमच्या कानाला गोड वाटेल असं सांगा. नुसतं तसंच सांगू नका, तर ज्याच्यामुळे आम्हाला भक्ती प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल आणि वैराग्य प्राप्त होईल आणि सर्व दुःखाची मात्र निवृत्ती या कथेच्या माध्यमातून होईल, अशी कथा आम्हाला सांगा बस. कारण तुम्हाला माहिती आहे, घोर असा कलियुग आहे. या कलियुगामध्ये हवा दूषित झाली आहे, पाणी दूषित झालं आहे. एवढंच नाही तर प्रत्येक माणसाचं मन सुद्धा दूषित झालेलं आहे. एवढंच नाही तर जिकडे तिकडे पाहावं भ्रष्टाचार, अनाचार, राग, द्वेष, एकीकरण कुठे दिसत नाही. म्हणून मात्र या कलियुगामध्ये त्या ठिकाणी कसं आम्हाला त्या भक्ती प्राप्त करता येईल, कसा त्याचा लाभ मिळेल, बस एवढं आम्हाला सांगा महाराज. म्हणून मात्र तुम्ही आले, आनंद वाटला, ही कथा आम्हाला श्रवण करायची आहे बस. म्हणून मात्र आमची चिंता दूर करण्यासाठी तुम्ही इथं आला, बरोबर आहे ना? चिंता दूर करण्यासाठी. आता चिंता म्हणजे काय बघा, चित्ता माणसाला जाळते. चित्ता ही कोणता चित्ता? जंगलातला नाही बरं.
हा, जो गावागावात फिरते, जंगलात फिरते, तो चित्ता नाही. कोणती चित्ता? अग्नी, तिला म्हणतात चित्ता. ती चित्ता माणसाला जाळते. आणि तुम्ही म्हणाल मग चिंता, चिंता कशी आहे? चिंतेचा स्वभाव काय आहे? हा, चिंता सुद्धा माणसाला दुःखी करून टाकते. बरोबर आहे ना? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये चिंता नसली पाहिजे, लक्षात घ्या. हा, चिंता नसली पाहिजे. म्हणून मात्र त्या ठिकाणी 88,000 शौनकादिक ऋषी म्हणत आहे, गुरुदेव अरे आपण आम्ही चिंता करत असतो, आणि जर ती चिंता दूर करायची असेल तर काय करावं लागेल? म्हणे आपण संसार रूपी जीव आहे. हा, या कलियुगामध्ये बरेच संसार रूपी जीव आहे. आपल्याला हे मिळालं पाहिजे, आपल्याला ते मिळालं पाहिजे, पण ते मिळत नाही. आणि चिंतामणी त्या ठिकाणी लोकांजवळ येत नाही. आता चिंतामणी म्हणजे काय? बघा, चिंतामणीचा एक वृक्ष आहे. काय आहे? वृक्ष आहे. तो प्रत्येकाजवळ असतो, प्रत्येकाजवळ, पण तो माणसाला दिसत नाही. दिसतो का? तुम्ही म्हणाल कसं? पहा, माणसाला जे पाहिजे तो वृक्ष तो देऊन देतो, पण माणसाला घेता येत नाही. आता तुम्ही म्हणाल कसं? मी सांगतो, ऐका. तुमचं लक्ष आहे का? आहेत ना? किती लोक झोपले आत? वरती करा. हा, नाही आहेत जागे. ऐका. एक मनुष्य उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी एका गावाला जायला निघाला. आपला विषय काय चालला? चिंता. लक्षात घ्या, चिंता या विषयावरती आपलं त्या ठिकाणी चिंतन चाललंय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो मनुष्य जायला निघाला. जाता जाता मात्र तहानेने व्याकुळ झालाय. पाणी कुठं मिळालं नाही. कोणाला? माणसाला. तहान लागले, तहानेने व्याकुळ झाला. एक झाड दिसलं, त्या झाडाखाली जाऊन बसला. कोण? तो मनुष्य. तो कुठला होता? आता तुमच्या गावातला सांगता येत नाही, कारण तुम्ही उगाच शोधत बसान. तुमच्या गावातला म्हणलं तो कोण होता बा? कोण होता? तो होता हिंगणघाटचा. हिंगणघाटचा नाही तो कोणी आहे का? नाही. हा, मग हिंगणघाटचा सांगताय नाही. ते सरकारी दवाखान्याच्या मागचे महाराज आहे, पण सरकारी दवाखान्याच्या मागचे हिंगणघाटमध्ये त्यांचं गाव पिंपळगाव आहे, म्हणून तेच चालते. हा, ऐका. कुठचा होता माणूस? हिंगणघाटचा होता. निघाला बिचारा तिकडून येण्यासाठी. निघायला म्हणे चला, सुंदर असं भागवत चालू आहे. भागवत कुठं चालू होतं? वडगावात, नाही का? म्हणे चला, आजपासून वडगावात सुंदर असं भागवत सुरू होणार आहे. म्हणे कदाचित गावातल्या लोकांना त्रास येईल, पण त्या लोकांना येत नाही. कुठल्या? हिंगणघाटातल्या. निघाला बिचारा, आणि येता येता तहान लागली. तहानेने व्याकुळ झाला. दिवस उन्हाळ्याचे होते, नाही का? आता तुम्ही म्हणा महाराज आपला सप्ताह हिवाळ्यात चालू आहे, पण दिवसा ऊन तपते ना. आता पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा एकच आहे. कधीही पाऊस पडतो, कधीही थंडी पडते, कधीही ऊन पडते. माणसाच्या लक्षात येते का? खरं आहे नाही? हा, ऐका. निघाला बिचारा. मध्ये एक झाड लागलं. आता झाड कुठं लागलं? वर्धेच्या आणि हिंगणघाटाच्या मध्ये. कोणतं गाव पडते? एखाद्या गावाचं नाव सांगून द्या. हा, धोत्रा. बरं, तुमच्या मनानं धोत्रा. हा, धोत्रा गावाच्या पुढं झाड बरेच आहे. हा, त्या झाडाखाली बसला. कोण? तो माणूस. कुठचा होता? हिंगणघाटातला. पहा, बसला. त्याने विचार केला, अरे तहानेने व्याकुळ झालो, संध्याकाळची कथा. आता हरिपाठाला जाणं झालं नाही, नाही का? म्हणे कथेला तरी जावं लागलं. म्हणे तहान लागले, तहानेने व्याकुळ झालेला आहे. म्हणे इथं जर पाणी मिळालं तर बरं होईल. लगेच त्याच्या समोर पाणी आलं. पाणी आलं. आता ते कसं आलं हे शेवट सांगेन मी, आता सांगणार नाही. हा, पहा, त्याच्या पुढं पाणी तयार झालं. काय केली त्याने? फक्त चिंता केली. काय केली? चिंता केली ना. हा, म्हणे पाणी आलं. लगेच पाणी आल्याच्या नंतर पाणी पिऊन घेतलं. पहा, माणसाची चिंता थांबत नाही, माणसाचा लोभ सुद्धा थांबत नाही. म्हणे अरे आता पाणी मिळालं, बरं झालं. म्हणे आता भूक लागली, तिथून चालत चालत यावं लागलं. म्हणे थोडं भोजन जर मिळालं तर बरं होईल. माणसाची अपेक्षा बोला वाढत जाते, थांबते का? नाही. चिंता. बघा, लगेच त्याच्या पुढं पंचपक्वानाचं ताट तयार झालं.
काय तयार झालं ताट. बस म्हणे अरे आपल्याला भोजनही मिळालं. सुरुवातीला काय मिळालं पाणी मिळालं, आता काय मिळालं भोजन मिळालं. म्हणे वाह मस्त जेवून घेतलं भारीपैकी. जेवल्याच्या नंतर त्याला लागली झोप, कारण जेवल्याच्या नंतर माणसाला झोप लागते. आता तुम्ही आम्ही जेवायचे आहो का जेवून आले? तुमचं कसं काय आहे? आम्ही तर अजून नाही केलं बा तुमचं. वा वा चांगलं आहे, म्हणजे सारखंच आहे तुमचं आमचं नाही का. वा बरं आपलं तप होते बरं नाही का. हे एक प्रकारचं माणसाच्या जीवनामध्ये तप आहे. ऐका त्याला काय लागली भूक लागली, जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर आता त्याला लागली झोप, कारण माणसाचा स्वभाव आहे जेवण केल्यावर माणसाला काय लागते झोप लागते. जरी तुम्हाला नसेल लागत पण आम्हाला लागते. आणि आम्हाला नाही लागली तर दुसरी कोणाला तरी लागली. काय लागली त्याला झोप लागली. म्हणे अरे पाणी मिळालं जेवण मिळालं, आता जेवण केलं आता लागत आहे झोप. म्हणे एखादी तर खाट असती झोपायला, एखादा दिवाण तर बरं झालं असतं. लगेच त्याच्या पुढे दिवाण हजर. लगेच पुन्हा चिंता थांबली नाही, पुन्हा अपेक्षा थांबली नाही. म्हणे अरे याच्यावर एखादी गादी असती तर बरं झालं असतं. लगेच गादी तयार. सगळं झालं आणि सगळं झाल्याच्या नंतर विचार करायला लागला, कारण मनुष्याचा स्वभाव आहे विचार करणे, चिंता करणे. म्हणे पहा रे तहान लागली, पाण्याचा विकल्प मनामध्ये आला, पाण्याची चिंता केली, लगेच पाणी तयार झालं. लगेच म्हणे जेवणाची इच्छा झाली, लगेच भोजन तयार झालं. म्हणे लगेच झोपण्यासाठी काहीतरी पाहिजे नव्हतं, म्हणे दिवाण तयार झाला. म्हणे इथं भूत नसेल, इथं भूत नसेल, लगेच भूत तयार. कल्पनेचं भूत तयार, चिंतेचं भूत तयार. पहा ते झाड कशाचं होतं आता सांगतो. ते झाड होतं कल्पवृक्षाचं. कशाचं झाड होतं? कल्पवृक्षाचं झाड होतं. हे त्याला माहिती नव्हतं. पहा कारण कल्पवृक्षाचं झाड असं आहे का माणसाच्या जीवनामध्ये जे पाहिजे ते देऊन टाकतं. आता तुम्ही म्हणा महाराज हे झाड कुठं आहे? जा तुम्ही धोत्र्याच्या जवळ आणि शोधत बसा. हा तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी सांगतो ते झाड कुठं आहे ते. कारण आमच्याकडे आहे. हा पाहिजे का कोणाला? ज्याला पाहिजे त्याने हात वरती करा, कारण जे पाहिजे ते मिळत आहे ना माणसाला. जे पाहिजे ते मिळत आहे. मला सांगा तहानेने व्याकुळ झाला होता, पाणी मागलं, मिळालं ना? लगेच पाणी मिळालं. लगेच काय म्हणे अरे जेवण जर मिळालं तर बरं होईल, लगेच भोजन तयार झालं. म्हणे झोपायला जर काही असलं तर बरं, लगेच दिवाण तयार. नुसतं दिवाण काय गादी बी मिळाली. आणि शेवटी काय मनामध्ये विकल्प आला, म्हणे अरे एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, म्हणे भूत तर नसं, लगेच भूत तयार त्याच्या पुढे. कल्पनेचं भूत तयार. माणसाचं जीवन सुद्धा असंच आहे, लक्षात घ्या. आपण चिंता दूर झालेला आहो. लक्षात घ्या. पण कल्पवृक्षाचं झाड कुठं मिळत नाही माणसाला. जवळच आहे ते झाड, आपल्या जवळ आहे, पण आपल्याला मिळवता येत नाही. लक्षात घ्या. कुठं धोत्र्याला जायची गरज आहे? इथंच झाड आहे. तुम्ही म्हणा इथं कसं आहे? आता ते मी इथं सांगणार नाही, कारण आपली कथा मात्र राहून जाईल नाही का. तसंही आपला वेळ होत आला नाही का. म्हणून मात्र ही चिंता दूर करण्यासाठी सुतजी महाराज त्या ठिकाणी आले. कुठे? ज्या ठिकाणी 88,000 शौनकाधिक ऋषी आहे. म्हणे 88,000 शौनकाधिक ऋषी सुंदर अशी कथा श्रवण करत आहे. म्हणे महाराज आता कथा जास्त दूर नेऊ नका, कारण 11:15 वाजले, अजून आरती व्हायची आहे नाही का, लोकांची जेवण व्हायची आहे. म्हणे ही कथा तुम्ही उद्या सांगा सकाळच्या सत्रात 9 ते 11 या वेळेत नाही का. म्हणे आता ही कथा इथंच थांबवा, 1 मिनिटाचं भजन करू आणि भजन केल्याच्या नंतर आरती करू, आरती केल्याच्या नंतर पुन्हा भोजन करू आणि भोजन केल्याच्या नंतर मग तुम्हाला माहिती आहे पुढचं सांगायची गरज नाही. म्हणून मुखाने नाम आणि हाताने टाळी. 1 मिनिटाचं भजन करू.
सभी लोग ताली बजा के बस हो गई अभी अपन का अभी आरती करने वाले हैं। जय जय चला